हरिओम. अमृतानुभव योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 7. अज्ञान खंडन. ओवी क्रमांक 13. या लागी जरी अज्ञान करील आपुले ज्ञान, हे म्हणत खेव घेववी मौन विरोधची. अर्थात अज्ञान स्वतःची स्वतः ओळख करून देईल असा समज करून घेऊ नये, हा विरोधाभास आहे. अशा वेळी तत्क्षणी मौन धारण करावे. मूर्खाला जर समजले की तो मूर्ख आहे तर निश्चितच तो सुधारू शकतो, परंतु दुर्दैव हेच असते की त्याला कळतच नाही की तो मूर्खपणा करत आहे. यास्तव माऊली म्हणतात की अज्ञानीने स्वतःची ओळख करून देणे हा विरोधाभास आहे. त्याला स्वतःला त्याच्या अज्ञानीपणाची ओळख नसते, म्हणून तर तो अज्ञानीपणाने वर्तन करतो, तेव्हा हे शक्य नाही. अर्थातच याला फाजील शहाणे अपवाद आहेत. श्री समर्थांनी यांना पडत मूर्ख असे म्हटले आहे. सर्व काही माहीत असून जाणून बुजून मुद्दामहून मूर्खपणा करणाऱ्यांचा याला अपवाद आहे. ते इतरांनी सांगून सुधारणारे नसतात, परंतु बहुतांशी लोक अज्ञानाने नको तसे वागतात. यास्तव माऊली येथे सांगतात की कधीही चुकूनसुद्धा अशी अपेक्षा करू नका की अज्ञानी आपणहून स्वतःची अज्ञानी अशी ओळख करून देईल. कारण जर तशी तो ओळख करून देऊ शकला तर तोच कबूल करेल की तो अज्ञानी आहे, किंवा तो तेथेच सुधारेल. तो ज्ञानी म्हणून जीवन जगू लागेल, किंवा तो निदान ज्ञानीला विचारून वर्तन करू लागेल. यामुळे त्याच्या हातून अडाणीपणा तरी होणार नाही. अशा प्रकारे जोपर्यंत अज्ञानी सुधारत नाही, त्याची वागणूक सुधारत नाही, तोपर्यंत तो अज्ञानीच असणार आहे. यामुळे तो स्वतःची स्वतः अज्ञानी म्हणून ओळख करून देऊ शकत नाही. तसेच जर तो श्री समर्थांच्या व्याख्येप्रमाणे पडत मूर्ख असला तर तो अज्ञानी असूनही ज्ञानी म्हणून ओळख सांगेल आणि प्रत्यक्षात अज्ञानी असूनही ज्ञानी असलेल्या थाटात वर्तन करेल. अर्थातच अज्ञानी असल्याप्रमाणे यामुळे या जन्मी तो सुधारणे शक्य नाही. माऊली पुढे सांगतात की अशा वेळी तत्क्षणी लगेचच मौन धारण करावे. कारण स्वतःची स्वतःच अज्ञानी म्हणून ओळख करून देणे म्हणजे तो वेडेपणा आहे, पडत मूर्खपणा आहे. तत्क्षणी ओळखावे की आपली नको त्या व्यक्तीशी गाठ पडली आहे. कारण पूर्ण अज्ञानी परवडतो, तो निदान कधीतरी सुधारू शकतो. तसेच पूर्ण ज्ञानी परवडतो, तो योग्य तसेच वर्तन करतो. तथापि जो अर्धवट आहे, अज्ञानी असूनही ज्ञानी असल्यासारखा वागतो, किंवा ज्ञानी असूनही अज्ञानी असल्यासारखा वागतो, त्याच्याशी व्यवहार करायला, त्याच्याशी संबंध ठेवायला परवडत नाही. यास्तव अशी व्यक्ती आपल्या सहवासात आली तर आपण मौन धारण करावे, चूप राहावे आणि त्याचे बोल श्रवण करावे. काहीही प्रतिसाद देऊ नये. कारण त्याच्याशी संवाद साधणे, बोलणे, कारणमीमांसा करणे म्हणजे तुमच्या बुद्धीला विनाकारण शीण देणे आहे. यापासून काहीही निष्पन्न तर होणार नाहीच, उलट तुमचे मनस्वास्थ्य बिघडवून घेणे आहे. ओवी क्रमांक 14. आणि जाणती वस्तू एक, ते येणे अज्ञाने की जे मूर्ख, तै अज्ञान हे लेख कवण घरी. अर्थात आणि जरी अज्ञान ज्ञानाला जाणत असेल तर त्याने ज्ञानाला निष्प्रभ केले, स्वतःप्रमाणे अज्ञानी केले असेच म्हणावे लागेल. मग अज्ञानाला कोणी ओळखायचे? आता माऊली आपल्याला एक निराळ्याच वळणावर नेऊन त्या पलीकडील एका गुह्य गुहेचे द्वार उघडून देत आहेत.
माऊली सांगतात की जर अज्ञानाने ज्ञानाला जाणले आणि तरीही ते अज्ञान हे अज्ञानच राहिले आहे, तर याचा अर्थ अज्ञानाने ज्ञानाला निष्प्रभ केले आहे आणि यामुळे ते ज्ञान हे ज्ञान नसून तेही अज्ञानच आहे. माऊली म्हणतात की असे जर झाले असेल तर आता अज्ञानाला अज्ञानी म्हणून कोणी ओळखायचे? कारण अज्ञानाला ओळखणारे ज्ञान आता अज्ञान झाले. वेड्यांच्या संमेलनात कोणीही वेडा नसतो. सर्वजण चांगले शहाणे असतात आणि उर्वरित संपूर्ण जग वेडे असतात. ती गोष्ट आठवा. वेड लागणाऱ्या विहिरीचे पाणी राज्यातील सर्वजण प्यायले असे समजताच राजा आणि प्रधानही नाईलाजाने त्याच विहिरीचे पाणी प्यायले. आता राजाला आणि प्रधानाला राज्यात कोणीही वेडा म्हणेना, सर्व कसे छान झाले. याचा अर्थ कोठेतरी काहीतरी मूलभूत चुकत आहे. याचा खुलासा माऊलींनी पुढील ओव्यांमधून केला आहे. ओवी क्रमांक 15. अहो आपण याही पुरता नेणू न करवे जाणता, तया ते अज्ञान म्हणता लाजिजे की. अर्थात हे अज्ञान स्वतःला सिद्ध करू शकत नाही, ते ज्ञानाला झाकोळूनही टाकू शकत नाही. जणू काही ते स्वतःला अज्ञानी असे म्हणवून घ्यायला लाजते. माऊली अज्ञानाला ते जसे आहे तसे सिद्ध करत आहेत. मागील 14व्या ओवीत सांगितल्याप्रमाणे ते त्या गुह्य रहस्याचा भेद करण्यासाठी एक एक पायरी पुढे सरकत आहेत. माऊली म्हणतात की कोणीही स्वतःला सिद्ध करतो, एरवी कोणी कोणाला ओळखणे शक्य होणार नाही. कोणी आपल्याकडे बिनओळखीचे आले की आपण त्याचा परिचय विचारतो. आपण पाहतो की कोणत्याही ठिकाणी आपली स्वतःची ओळख, आपला राहण्याच्या ठिकाणाचा पुरावा इत्यादी माहिती द्यावी लागते. ही अगदी प्राथमिक माहिती असते. माऊली म्हणतात की अज्ञानाने निदान स्वतःला तरी सिद्ध करावे, परंतु अज्ञान स्वतःला सिद्ध करू शकत नाही. कारण ते स्वतःला सिद्ध करू लागले की ते ज्ञानात विरघळून जाते, ते अज्ञान राहत नाही. याच अध्यायाच्या 9व्या ओवीत सांगितल्याप्रमाणे अज्ञानाचा विशेष असा आहे की ते त्याच्या कक्षेत आलेल्यांना झाकोळून टाकते. तथापि जेव्हा अज्ञान ज्ञानाला झाकोळून टाकू लागते तेव्हा ते नष्ट होते, त्याचे ज्ञानात रूपांतर होते. यामुळे अज्ञान हे ज्ञानाच्या आजूबाजूला फिरकत नाही, कारण त्यामुळे त्याचे अस्तित्व धोक्यात येण्याची शक्यता असते. माऊली म्हणतात की जणू काही ते स्वतःला अज्ञान असे म्हणून घ्यायला लाजते, यामुळे ते सामोरे येत नाही. मग स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी अज्ञान एक निराळीच युक्ती करते. ते एका अज्ञानापुढे दुसरे अज्ञान उभे करते. ते दुसरे अज्ञान सिद्ध करण्यासाठी तिसरे अज्ञान उभे करते. अशा प्रकारे येथे अज्ञानाची एक मालिका सुरू होते. तथापि हे फार काळ टिकत नाही, कारण यथाकाळी सत्य बाहेर येते आणि अज्ञानाची ही केविलवाणी धडपड व्यर्थ होते. कारण सत्य हाच कैवल्याचा, चैतन्याचा परमवैश्विक नियम आहे. यास्तव अज्ञानाने स्वतःला ज्ञानाप्रमाणे स्वयंपूर्ण सिद्ध करायला जाऊ नये. जे जसे आहे त्याचा सर्वस्वाने स्वीकार करावा. त्यातच आत्मपरब्रह्माला आपण अंशात्म्याने साथ देणे आहे, त्याच्या आज्ञेचे पालन करणे आहे. हरिओम.